आता नागपूरमधून महत्त्वाची बातमी आहे। नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये सकाळी भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटात जवळपास 17 जणांचा मृत्यू झालाय। काटोल तालुक्यातल्या रावळगाव जवळच्या एसपीएल कंपनीमध्ये हा स्फोट झालाय। स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये सकाळच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला होता। यामध्ये 18 जण जखमी झाले असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत। स्फोटानंतर मोठी आग देखील या परिसरात लागलेली होती। अजूनही बचाव कार्य सुरू असल्याचं समजतंय। दरम्यान बचाव कार्य सुरू असतानाही काटोलमध्ये ठिकठिकाणी स्फोट सुरू होते अशी माहिती समजते। तर या कंपनीच्या आतमध्ये स्फोट अजूनही सुरू आहेत। बचाव कार्य मात्र आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे। 17 जण यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 18 जण जखमी आहेत। काही जखमींना उपचारासाठी नागपूरलाही हलवण्यात आलंय। तर नागपूर स्फोटातील 16 मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। आमच्याकडे आम्हाला सकाळी 8 वाजता माहिती कळाली, त्याप्रमाणे आम्ही आधीच तयार आमच्या कॅज्युअल्टीमध्ये एक्स्ट्रा डॉक्टर्स लावले होते आम्ही आणि बर्न इन वार्ड सोबतच प्लास्टिक सर्जन सगळे आम्ही तयार होतो। आणि आता सध्या आमच्याकडे 16 बॉडीज आलेल्या आहे। आमचे अधिष्ठाता डॉक्टर राज गेजबे सर हे आत्तापर्यंत इथेच चेंबरमध्ये बसून पंचनामा झाल्याच्या नंतर सगळ्यांचंच आम्ही पोस्टमॉर्टम करत असताना DNA सॅम्पलिंग आणि प्लस स्किन टेस्टिंग पण करतो, त्याचं सॅम्पल पण घेतलं जातं। दरम्यान नागपूरमधल्या या स्फोटातील नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून आता 5 लाखांची मदत जाहीर झालेली आहे। तर पंतप्रधान सहायता निधीमधून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। त्याच्यामुळे आता जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। राज्य शासनाने आणि की त्या कंपनीच्या मालकांनी तर नागपूरमधील स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीच्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू होणं ही अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय प्रकार असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। मृतांच्या कुटुंबियांना किमान 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे। त्याच्यामुळे आता जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। राज्य शासनाने आणि की त्या कंपनीच्या मालकांनी याच्यामध्ये 50 लाखाची प्रत्येक कुटुंबाला मदत केली पाहिजे। असं आहे की किती मदत केली तरी कुटुंबाचं नुकसान भरून निघू शकत नाही। राज्य शासन आणि केंद्र शासनाचे नियम हे कारखानदार बारूद कारखानदार पाळत नसतील तर हे कारखाने बंद केले पाहिजे। तर नागपुरातील या स्फोटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलंय। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण त्यांचे एक्सपोज पाहूयात। नागपुरातील रावळगाव येथे स्फोटकांच्या फॅक्टरीत झालेला स्फोट अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक हे तातडीनं घटनास्थळी पोहोचले आहेत। NDRF STRFचं पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालंय। पेसो आणि डिश यांची पथकही पोहोचली आहेत। मदत कार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।